नमस्कार शेतकरी मित्रांनो, बघा आता आपण शेतकरी योजना म्हणतो ते महा-डी-बी-टी पोर्टल, शेतकरी पोर्टल असं म्हणावं लागेल आपल्याला. आणि त्या त्या पोर्टलवर बऱ्याच शेतकऱ्यांनी काय केलेले आहेत, अर्जही केलेले आहेत. काहींनी लाभही घेतलेला आहे, काहींना लाभ घ्यायलाही चालू आहेत. आणि त्यामुळं मग काय करायचं आहे, ज्यांना काही लाभ घ्यायचा असेल त्या योजनेचा, मग त्या शेतकऱ्यांनी महा-डी-बी-टी पोर्टलवर जाऊन काय करायचं आहे, लॉग इन करायचं आहे आणि फॉर्म भरायचा आहे. एकदाच अर्ज केल्यानंतर अनेक योजनाचा त्याच्यामध्ये काय होता येतो, लाभ घेता येतो. योजना आपल्याला त्या एका अर्जामध्ये टाकता येतात. ह्या पोर्टलचा लाभ घेण्यासाठी, म्हणजे त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी आता शासनाने काय केलेलं आहे, हे जे महा-डी-बी-टी पोर्टलचा जे लाभ आहे, अनुदान जे भेटतं तुम्हाला, सबसिडी म्हणावं लागेल त्याला, सबसिडी जी भेटते, ती सबसिडी आता काय केलेलं आहे, महाविस्तार ॲप काय केलेलं आहे, शासनाने विकसित केलेलं आहे. आणि तुम्ही जर महाविस्तार ॲप जर तुमच्या मोबाईलमध्ये जर डाउनलोड केलं आणि हे करायचं आहे, इन्स्टॉल करून ठेवायचं आहे, त्याच्यामध्ये माहिती वगैरे भरायची आहे. आणि तुमचे लॉग इन करून माहिती भरायची आहे शेतकऱ्याची, त्यातून तुम्ही मग माहिती घ्यायची आहे. तुम्ही जर ते महाविस्तार ॲप्स लॉग इन नाही केलं, ते रजिस्ट्रेशन नाही जर केलं ते तुमच्या मोबाईलमध्ये, तर तुमचं जे महा-डी-बी-टीचं जे योजनेचं जे हे आहेत, अनुदान आहे, ते काय केलं जाणार आहे, शासन रखडून धरणार आहे. त्यामुळं मग सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, ते ॲप्स आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून ठेवायचं आहे आणि त्याचा काय करायचा आहे, लाभ घ्यायचा आहे. त्याच्यावर मग नवनवीन पिकाची माहिती वगैरे, पेरणी कधी करायची आहे का नाही, फवारणी वगैरे सर्व पिकाची माहिती काय केली जाते त्याच्यावर येते. मग तुमचा हमी भाव असेल, तुमचं सोयाबीनचा असेल, कपाशी असेल, भुईमूग असेल, अशा सर्व पिकाची माहिती काय केली जाते महाविस्तार ॲपवर तुम्हाला पाहावयास मिळणार आहे. हवामानाविषयक असेल, हे सर्व गोष्टी तुम्हाला काय होणार आहेत, तर त्या ॲप्सवर पाहावयास मिळणार आहेत. त्यामुळं मग ज्या शेतकऱ्यांनी इन्स्टॉल केलं नसेल त्यांनी काय करायचं आहे, महाविस्तार ॲप इन्स्टॉल करून आपल्या मोबाईलमध्ये ठेवायचं आहे. त्याला इन्स्टॉल करण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर लागेल किंवा मग तुमचा फार्मर आय डीने काय करायचं आहे, ते लॉग इन करायचं आहे, लॉग इन करून ठेवायचं आहे आणि त्याची तुम्हाला माहिती घ्यायची आहे. नवनवीन माहिती, शेतीविषयक माहिती काय केली आहे, ते शासकीय ॲप्स आहे, शासनाने विकसित केलेलं आहे शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांच्या हितासाठी, शेतकऱ्यांना माहिती मिळावी यासाठी, पिकाची नवनवीन माहिती मिळण्यासाठी हे ॲप्स काय केलेलं आहे, निर्माण केलेलं आहे. मग जे शेतकरी राहिले असतील इन्स्टॉल करायचे, त्यांनी काय करायचं आहे, तात्काळ इन्स्टॉल करायचं आहे. इन्स्टॉल करण्याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही जाऊन काय करू शकतात, ते ॲप्स इन्स्टॉल करू शकतात आणि त्याची माहिती किंवा लाभ तुम्ही काय करू शकतात, घेऊ शकतात. चांगलं ॲप्स आहे हे, एक शेतकऱ्यांसाठी शासनाने विकसित केलेलं ॲप आहे. त्याच्यावर शेतीविषयक सल्ला वगैरे सर्व काही चांगल्या प्रकारचंच आपल्याला पाहावयास मिळत आहे किंवा माहिती आपल्याला घेता येते. नवनवीन पिकाची माहिती तुम्हाला ज्या पिकाची पाहिजे असेल, भाजीपाला असेल, कोणत्याही ह्याची माहिती तुम्ही काय करू शकतात, या महाविस्तार ॲपच्या सहाय्याने घेऊ शकतात. त्यामुळं मग ते महाविस्तार ॲप तुम्ही काय करायचं आहे, त्याचा वापर करायचा आहे. आता जवळपास अहिल्यानगर काय आहे, महाराष्ट्रातील सर्वात जास्त ॲप्स इन्स्टॉल करणारं शेतकरी आहेत. अहिल्यानगर म्हणजे अहमदनगर सध्याचं, त्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त शेतकरी काय करतात, याचा वापर करतात. हळूहळू महाराष्ट्रात सर्वीकडेच काय होणार आहे, याचा प्रसार होणार आहे. सर्वच याचा शेतकरी लाभ घेणार आहेत असं आवाहन शासन करत आहे. धन्यवाद.